स्नेंडल स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आनंद की दुःख या बाबीवरती एक GR आलेला आहे आणि GR आलेल्यानुसार विद्यार्थ्यांच्या सर्व ग्रुपला हा GR पसरलेला आहे आणि जिकडे तिकडे पोहोचलेला आहे. त्यात विद्यार्थी कमेंट करून विचारतायत, ग्रुपला मेसेज करतायत की सर हा GR खरा आहे का. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की आपण सर्वजण आझाद मैदानावरती आज जमलेलो होतो आणि या 5 वाजेपर्यंत आपल्याला सरकारने गाजर दिलेला आहे हे आपल्याला माहिती आहे आणि हे गाजर आपण धुडकावून लावणार आहोत हे आपल्याला माहिती आहे. परंतु शासनाच्या माध्यमातून हा GR निघलेला आहे आणि हा 11 तारखेचा GR आहे. हा खरा आहे का, ही सत्यता काय आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं हे जे अपडेट आहे ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहील. मग लाडका भाऊच्या संदर्भात असेल की वसतिगृहाच्या संदर्भात असेल, BEd ऍडमिशन असेल की कोणतेही ऍडमिशन असेल आणि मोफत शिक्षणासंदर्भात आपल्या या चॅनलवरती कायमस्वरूपी आपण मार्गदर्शन करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हा जो GR आहे या GR मध्ये आपण जर बघितलं तर हा GR आपल्याला 11 जुलैचा GR दिसत आहे. त्यामध्ये बैठक सुद्धा दिसत आहे, 2 तारखेची बैठक. त्यानुसार 11 तारखेला GR काढलेला आहे, शासन निर्णय काढलेला आहे आणि 5 वर्षाची मुदतवाढ. आपल्याला माहित आहे गेली 6 महिने पूर्ण झाल्यानंतर 5 महिने वाढवण्याकरिता आपल्याला आंदोलन करावं लागलं आणि या आंदोलनामध्ये एकही अधिकारी किंवा एकही आपल्याला मंत्री संत्री या ठिकाणी भेटायला आलेले नाही. अमित देशमुख यांनी विधानसभेमध्ये, आपल्याला माहित आहे की विधानसभेमध्ये यांनी आपलं मत मांडलं, म्हणजे आपल्या वतीनं त्यांनी मत मांडलं. परंतु त्या ठिकाणी मंगलप्रभात लोढा असेल किंवा इतर आपले मुख्यमंत्री असेल यांनी या माध्यमातून त्यांनी बोलताना सांगितलं की मी या प्रकारे कोणतेही शब्द बोललेलो नाही, मी जे बोललेलो आहो या प्रकारे मी यांना परमनंट करू असा शब्द मी बोललेलो नाही, असं वक्तव्य आपल्याला अमित देशमुख यांनी प्रश्न विचारल्यानंतर बोलताना, मंगलप्रभात लोढा बोलताना आपल्याला दिसलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि 11 जुलैचा हा GR जर असता तर आपल्याला शासनाचा जो शासन निर्णयाचं जी काही साईड आहे त्या साईडवर तुम्ही जर बघितलं तर 11 जुलैच्या GR मध्ये त्या ठिकाणी अपडेट झालेला GR आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. आपल्या कोणीतरी विद्यार्थ्यांनी युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं एक मजा करण्यासाठी त्यांनी हे परिपत्रक त्या ठिकाणी एडिट करून बनवलेलं आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने कोणताही शासन निर्णय निघलेला नाही. आणि जर शासन निघलेला असता तर मुख्यमंत्र्यांनी खुद्द त्या ठिकाणी बोलले असते की आम्ही 5 वर्षाची मुदतवाढ आम्ही वाढवलेली आहे आणि संपूर्ण न्यूज चॅनलला हे परिपत्रक दिसलं असतं, संपूर्ण न्यूज टीव्हीला हे युवा कार्य प्रशिक्षणार्थीच्या आपल्या बातम्या दिसल्या असत्या आणि आझाद मैदानावर आपण सर्वजण मित्र मात्र त्या ठिकाणी हसत हसत परतीच्या मार्गाने निघले असते. हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे. म्हणून समजून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो की हा जो GR आहे हा GR फेक GR आहे. यावरती कोणीही गांभीर्याने घेऊ नका, कारण हा GR अजूनपर्यंत निघलेला नाही. शासनानं आपल्या दिवसभराच्या कार्यकालात, म्हणजे दिवसभरात आपल्याला आझाद मैदानावरती आपण ओले झालेले आहेत विद्यार्थी, परंतु त्या ठिकाणी कोणतीही शासनाला जाग आली नाही. शासनानं मागच्या वेळेला आपल्याला न्याय दिला, म्हणजे 5 महिने फक्त वाढवून त्या ठिकाणी आपल्याला तोंडाला पाणी पुसलं. परंतु आता सध्याच्या काळामध्ये आपल्याला 6 महिने कंप्लीट होत आहेत, म्हणजे हे जे 5 महिने आहे ही पूर्ण होत आहे आणि 8 म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये काही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपत आहे. असे संपूर्ण महाराष्ट्रभर 1,35,000 विद्यार्थी या ठिकाणी रुजू झालेले आहेत, म्हणजे जॉईन आहेत. परंतु अजूनपर्यंत या विद्यार्थ्यांना न्याय दिलेला शब्द नक्कीच पाळतील का, हे सुद्धा महत्वाची बाब आहे. आणि हे जे GR आलेला आहे या GR वरती कोणीही विश्वास ठेवू नका, हा फेक GR आहे. म्हणून ज्या मित्रांनी तुम्हाला फोन केले असतील, मेसेज केले असतील, त्या सर्वांना सांगा की हा GR जो आहे हा फेक आहे. आणि जे आपले विद्यार्थी मुंबईत आहेत ते त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सुखरूपपणे आपण आपल्या गावाला पोहोचायचं आहे, कारण आपल्याकडे पर्याय नाही. शासन आपण तुकाराम बाबा असो की बालाजी चाकूरकर साहेब असो, या सर्वांनी जी काही मेहनत घेतली या सर्वांसाठी या मेहनतीला सलाम. आणि आपला हा जो लढा आहे हा लढा कायमस्वरूपी सुरू राहावा विद्यार्थी मित्रांनो, कारण याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. कारण आपल्याला एक ना एक दिवस तरी शासन न्याय देईल एवढं नक्कीच, एवढं बोलतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा जो अपडेट आहे, ही जी अपडेट आहे, हे आपल्या अपडेट आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता आपल्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.